टीईटीच्या पेपरसाठी जी काही आपण 31 दिवसाची सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आज आपण मराठीचे 30 IMP प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. रामाने रावणास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला सर्वात आधी कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आले पाहिजे. हे ओळखले तर प्रयोग ओळखायला जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये क्रियापद तुम्हाला ओळखता आले तर कर्ता आणि कर्म हे सहज ओळखता येते. यामध्ये क्रियापद मारले याला प्रश्न विचारले की आपल्याला कर्ता आणि कर्म लगेच मिळतो. आता मारणारा कोण असा क्रियापदाला प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. मारणारा कोण तर इथं उत्तर मिळालं राम. इथे राम हे कर्ता आहे. आणि कोणाला मारले असा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतो. तर कोणाला मारले रावणास हे कर्म आहे. तर इथे कर्ता राम, रावणास कर्म, मारले हे क्रियापद आहे. आता प्रयोग ओळखायचा. कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा असतो. पण इथे रामाला ने हे प्रत्यय लागलेला आहे त्याच्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण नाही. त्यानंतर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी प्रथमा असते पण इथे स हे प्रत्यय लागले त्याच्यामुळे कर्मणी प्रयोगाचे हे उदाहरण नाही. त्यानंतर भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेला असतं. जिथे की इथं लागलेला आहे रामाने ने हे इथं कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि रावणास स ही इथे कर्माला प्रत्यय लागले त्यामुळे हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. जेव्हा वाक्यात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते तेव्हा तो भावी प्रयोग असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. ती गुलाबी उषा जशी परमेश्वराचं प्रेम जणू या वाक्यातील अलंकार ओळखा. ऑप्शन ए उपमा अलंकार, ऑप्शन 2 उत्प्रेक्षा अलंकार, ऑप्शन 3 रूपक अलंकार, ऑप्शन 4 श्लेष अलंकार. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमानाच आहे अशी कल्पना केलेली असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. ओळखण्याची खूण वाक्यात जणू जणू काय, गमे, वाटे, भासे यासारखे शब्द येतात. प्रश्न क्रमांक 3. अत्तराचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन ए खूप सुगंध पसरवणे, ऑप्शन 2 पैशाची अफाट उधळपट्टी करणे, ऑप्शन 3 खूप श्रीमंती येणे, ऑप्शन 4 आनंदोत्सव साजरा करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पैशाची अफाट उधळपट्टी करणे. अत्तर हे अत्यंत महागडे असते त्याचे तेल म्हणून दिव्यात जाळणे म्हणजे पैशाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि अनावश्यक असा प्रचंड खर्च करणे होय. खूप सुगंध पसरवणं म्हणजे काय हा केवळ शब्दशः अर्थ आहे. वाक्यप्रचारामध्ये नेहमी शब्दाच्या पलीकडील लक्षार्थ गृहीत धरला जातो त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. खूप श्रीमंती येणे यासाठी सोन्याचा धूर निघणे हा वाक्यप्रचार वापरला जातो. आनंदोत्सव साजरा करणे यासाठी दिवाळी साजरी करणे किंवा आनंदाला उधाण येणे असा वाक्यप्रचार वापरले जातो. प्रश्न क्रमांक 4. यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता. ऑप्शन ए अव्ययभाव समास, ऑप्शन 2 तत्पुरुष समास, ऑप्शन 3 द्वंद्व समास, ऑप्शन 4 बहुव्रीही समास. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास. अव्ययभाव समास म्हणजे यामध्ये पहिले पद हे प्रधान असते. याचं उदाहरण म्हणजे प्रतिदिन, घरोघरी, आजन्म, गावोगावी हे अव्ययभाव समासाचे काही उदाहरण आहेत. तत्पुरुष समास म्हणजे यामध्ये दुसरे पद हे प्रधान असते जसे की राजवाडा, ईश्वर भक्ती, ग्रामपंचायत. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असते जसे की आई वडील, पाप पुण्य, वर वधू. आणि चौथं म्हणजे बहुव्रीही समाज. यामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो याला बहुव्रीही समाज असे म्हणतात. उदाहरणार्थ नीलकंठ, लंबोदर. प्रश्न क्रमांक 5. सूर्योदय या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता. यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवतो त्यामध्ये तुमचा संधी टॉपिक हा क्लिअर होऊन जाईल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सूर्य प्लस उदय. लक्षणा म्हणजे मूळ अर्थ न घेता सुसंगत असा शब्दाचा अर्थ घेणे. मग थोडक्यात आम्ही गहू खातो तर खरंच आपण गहू खातो का तर नाही, गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो. दुसरं उदाहरण म्हणजे आमचं घर हे गंगेवर आहे तर गंगेवर म्हणजे नदीत आहे का तर नाही, काठावर किंवा कडेला आहे असा त्याचा अर्थ घेतला जातो. त्यानंतर व्यंजना. व्यंजना म्हणजे वेगळाच अर्थ घेणे म्हणजे परिस्थितीनुसार वेगवेगळा अर्थ त्याचा लावला जातो. उदाहरणार्थ संध्याकाळ झाली यामध्ये वेगवेगळा अर्थ लावला जातो जसे की अभ्यासाची वेळ झाली, स्वयंपाकाची वेळ झाली किंवा कामाची सुट्टी करण्याची वेळ झाली. तर आम्ही गहू खातो हे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लक्षणा. जेव्हा जेव्हा शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो तेव्हा ती लक्षणा शब्दशक्ती असते. आपण थेट कच्चा गहू खात नाही तर गव्हापासून बनवलेले पदार्थ पोळी भाकरी खातो हा लक्षार्थ आहे. प्रश्न क्रमांक 7. आईने चाकूने सफरचंद कापले या वाक्यातील चाकूने शब्दाची विभक्ती ओळखा. यामध्ये विभक्तीचे 8 प्रकार आहे. तुमचे तोंडपाठच झाले पाहिजे आणि विभक्तीवर ही 100% 1 मार्काचा प्रश्न येतच असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तृतीया. प्रश्न क्रमांक 8. मी कादंबरी वाचत असेल या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन ए अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 2 पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 3 रीती भविष्यकाळ, ऑप्शन 4 साधा भविष्यकाळ. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 9. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. शब्दसिद्धीवर 100% प्रश्न येत असतो. त्याच्यामुळे पोर्तुगीज, फारसी, अरबी, कानडी यासारखे काही जे भाषा ज्याच्यातून उगम झाला आहे त्या मी टेलिग्राम चॅनलला त्याचे फोटो टाकितो ते तुम्ही पाठच करून ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 10.
पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन ए पुष्कळ लोकांनी जे ठरवले तेच खरे. ऑप्शन 2 देवाला 5 मुखे असतात. ऑप्शन 3 5 जणांची पूजा करणे. ऑप्शन 4 कोणाचेही न ऐकणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुष्कळ लोकांनी जे ठरवले ते खरे. समाजात जेव्हा बहुतांश लोक एखाद्या गोष्टीला संमती देतात किंवा एखादा निर्णय घेतात तेव्हा तो निर्णय योग्य मानला जातो. त्यासाठी पाचमुखी परमेश्वर ही म्हण वापरली जाते. प्रश्न क्रमांक 11 आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर्णमालेवर 100% प्रश्न येतोच असतो. त्याच्यामुळे वर्णमाला हा टॉपिक ही क्लिअरच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 12 ती हसते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापदामध्ये कर्म असतो. अकर्मक क्रियापद म्हणजे यामध्ये कर्म नसतो. द्विकर्मक क्रियापद म्हणजे यामध्ये 2 कर्म असतात आणि भावकर्तृक क्रियापद म्हणजे याच्यामध्ये कर्ता नसतो. सकर्मक क्रियापदाचे उदाहरण सांगायचे झाले तर मुलगा पतंग उडवतो. इथे पतंग हे कर्म आहे. जर ते काढून टाकले तर मुलगा उडवतो याचा कोणताही अर्थ लागत नाही. त्यानंतर अकर्मक क्रियापद म्हणजे पक्षी उडतात. यामध्ये कर्म नाहीये तरी त्या शब्दाचा अर्थ लागतो. राधा झोपली, पाऊस पडतो. त्यानंतर द्विकर्मक म्हणजे यामध्ये 2 कर्म असतात. एक प्रत्यक्ष कर्म आणि एक अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे आजीने नातवाला गोष्ट सांगितली. यामध्ये गोष्ट ही प्रत्यक्ष कर्म आहे आणि नातवाला ही अप्रत्यक्ष कर्म आहे. त्यानंतर भावकर्तृक म्हणजे कर्ता नसतो. म्हणजे उजाडले, मावळले यासारखे शब्द. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अकर्मक क्रियापद. यामध्ये कोणतेही कर्म नाही त्यामुळे हे अकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 13 अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए वारा, ऑप्शन 2 विस्तव, ऑप्शन 3 पाणी, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विस्तव. प्रश्न क्रमांक 14 कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन ए कंजूस, ऑप्शन 2 उदार, ऑप्शन 3 क्रूर, ऑप्शन 4 दयाळू. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उदार. प्रश्न क्रमांक 15 डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. ऑप्शन 1 डोळ्यात कचरा जाणे, ऑप्शन 2 फसवणूक करणे, ऑप्शन 3 खूप रडवणे, ऑप्शन 4 दुर्लक्ष करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फसवणूक करणे. प्रश्न क्रमांक 16 स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. ऑप्शन ए परोपकारी, ऑप्शन 2 अप्पलपोटा, ऑप्शन 3 स्वयंभू, ऑप्शन 4 स्वावलंबी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अप्पलपोटा. जो व्यक्ती अतिशय स्वार्थी असतो, केवळ स्वतःच्या फायद्याचा किंवा स्वतःच्याच पोटाचा विचार करतो आणि इतरांची पर्वा करत नाही त्याला अप्पलपोटा असं म्हणले जाते. परोपकारी दुसऱ्यावर नेहमी उपकार करणारा, इतरांच्या भल्याचा विचार करणारा म्हणजे परोपकारी. स्वयंभू म्हणजे जो कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून निर्माण झाला असा तो. स्वावलंबी स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वतःच्या पायावर उभा असणारा किंवा इतरांवर अवलंबून नसणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी अचूक शुद्ध शब्द कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 18 सदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सतत अधिक आनंद. प्रश्न क्रमांक 19 देऊळ या शब्दाचे लिंग कोणते? लिंग ओळखण्यासाठी शब्दापुढे तो, ती, ते हे सर्वनाम लावले की लिंग कोणते आहे आपल्याला समजते. तो हे सर्वनाम लागले तर पुल्लिंगी, ती हे सर्वनाम लागले तर स्त्रीलिंगी, ते हे सर्वनाम लागले तर नपुंसकलिंगी हे लिंगाचे प्रकार आपल्याला समजतात. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंगी असं आहे. मला एक घरी अभ्यास असा आहे की बाग हे नेमकी पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 20 उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ऑप्शन ए उंदरे, ऑप्शन 2 उंदरा, ऑप्शन 3 उंदीर, ऑप्शन 4 उंदरे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उंदीर. आता यामध्ये सारखे राहणारे शब्द काही पुल्लिंगी शब्द दोन्ही वाचनात सारखेच असतात. देव देव, कागद कागद, लाडू लाडू, कवी कवी, उंदीर उंदीर. अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. कुत्रा कुत्रे, रस्ता रस्ते, आंबा आंबे. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काही वेळा आकारांत तर काही वेळा इकारांत होते. वेळ वेळा, चूक चुका, भीत भिंती. प्रश्न क्रमांक 21 पोलिसांनी चोरास पकडले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता इथे कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 22 नीलकंठ या सामासिक शब्दाचा समास कोणता? ऑप्शन ए कर्मधारयी समास, ऑप्शन 2 बहुव्रीही समास, ऑप्शन 3 तत्पुरुष समास, ऑप्शन 4 द्वंद्व समास. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 23 कुटुंब बसलेले येथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. अलंकार ओळखा. ऑप्शन ए यमक, ऑप्शन 2 रूपक, ऑप्शन 3 चेतना गुणवृत्ती, ऑप्शन 4 श्लेष.
याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चेतना गुणवत्ते. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी अचूक शब्द कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शारीरिक. प्रश्न क्रमांक 25 उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए सुंदर व्यक्ती, ऑप्शन 2 नेहमी भेटणारी व्यक्ती, ऑप्शन 3 क्वचित भेटणारी व्यक्ती, ऑप्शन 4 दुर्मिळ वस्तू. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्वचित भेटणारी व्यक्ती. उंबराच्या झाडाला क्वचित फुले येतात किंवा ती सहसा दिसत नाही, यावरूनच तो माणूस खूप दिवसांनी भेटतो किंवा अत्यंत दुर्मिळपणे दिसतो, याला उंबराचे फूल म्हटले जाते. क्रमांक 26 उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ सांगा. ऑप्शन ए कमी पाण्यात जास्त आवाज येणे, ऑप्शन 2 अंगी थोडा गुण असणारा जास्त बडेजाव करतो, ऑप्शन 3 श्रीमंत व्यक्ती जास्त बोलतो, ऑप्शन 4 गरिष्ठ असणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंगी थोडा गुण असणारा जास्त बडेजाव करतो. प्रश्न क्रमांक 27 केलेले उपकार जाणणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. कृतज्ञ, कृतज्ञ, परोपकारी, दयाळू. कृतज्ञ आणि कृतज्ञ यामध्ये गोंधळ होऊ शकतो, याचे तुम्ही 2-3 वेळा लिहूनच रिव्हिजन करा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृतज्ञ व्यक्ती. दुसऱ्याने आपल्यावर केलेली मदतीची किंवा उपकाराची जाणीव ठेवणारी व्यक्ती म्हणजे कृतज्ञ, आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा किंवा उपकाराची जाणीव न ठेवणारा. परोपकारी म्हणजे नेहमी इतरांवर उपकार करणारा किंवा मदत करणारा. प्रश्न क्रमांक 28 चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भास्कर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आघाडी या शब्दाची विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए युती, ऑप्शन 2 पिछाडी, ऑप्शन 3 प्रगती, ऑप्शन 4 पडझड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पिछाडी. प्रश्न क्रमांक 30 मुलांनो रांगेत उभे राहा यातील मुलांनो शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन ए प्रथमा, ऑप्शन 2 पंचमी, ऑप्शन 3 सप्तमी, ऑप्शन 4 संबोधन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संबोधन. अशा प्रकारे आपण मराठीचे 30 IMP प्रश्न पाहिले आहेत. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. यापुढील असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.